नगरात सेवानिवृत्त पीएसआयच्या घरी चोरी, देवघरातील चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। गुरुवारी 23 जानेवारी रोजी घरमालक परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील नकाणे रोडवरील उन्नती नगरात चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक धर्मसिंह किसनसिंह परदेशी यांच्या बंद घराचा फायदा घेत चोरी केली आहे। ही घटना 22 जानेवारी रोजी रात्री 11:30 वाजेनंतर उघडकीस आली। परदेशी कुटुंब उपचारासाठी नाशिकला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या प्लॉट क्रमांक 24 येथील घराचे कडिकोंडा तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी देवघरातील चांदीचे दागिने आणि कपाटातील सुमारे 15,000 रुपयांची रोकड तसेच घरातील इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या। ही घटना परदेशी कुटुंबाला रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच 23 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ठसे तज्ज्ञ एपीआय व्ही.एम. खरात, पीएसआय धनंजय मोरे, प्रशांत माळे, एलसीबीचे प्रकाश सोनार आणि संदीप पाटील यांच्यासह घटनास्थळाचा तपास करण्यात आला। आम्ही वडिलांच्या ऑपरेशनसाठी सगळे परिवारातील नाशिकला गेलो होतो। त्यांचं बायपास ऑपरेशन होतं। 6 तारखेला ऑपरेशन झालं आणि परवा आम्ही सीसीएस काढून इकडे यायच्या तयारीने निघालो। 15 दिवस घर पूर्ण खाली होतं, इकडे लॉक होतं, सगळं लॉक लावलं होतं। आल्यानंतर काल मी बाईकने पुढे निघालो, फॅमिलीवाले मागून गाडीने येत होते, तर मी थोडं लवकर पोहोचलो 2 तास। आल्यानंतर बघा त्या गेटचा कुलूप जसा तसं होतं। कुलूप उघडून मध्ये आलं तेव्हा हॉलचा हा दरवाजा फक्त कडी लावली होती, त्याला कुलूप नव्हता। तर मला थोडी शंका आली। मी दरवाजा उघडून पाहिलं तर हे सगळं सामान इकडे असं पडलेलं होतं। तर मी दरवाजा तसं उघडलो, चालून फक्त इथपर्यंत आलो, तर आरशातनं पाहिलं मध्ये पण थोडं दिसत होतं बेडरूम मध्ये सायकल पडलेली वगैरे। तर मी आलो, कुलूप लावलं आणि मग इन्फॉर्म केलं पोलिसांना। मग त्यांनी येऊन सगळं चेक केल्यानंतर रात्री आणि रात्रभरात आम्हाला कळलं की पहिले लक्षात नाही आलं काय काय केलं, पण जेव्हा लक्षात आलं तर देवारातले चांदीचे देवीचे मूर्ती होते, ते गेले 4-5 मूर्ती होते, 200-250 ग्रॅमचे टोटल। प्रत्येक मूर्ती तशी होती आणि थोडीशी या कपड्यात कॅश होती, 1100 ग्रॅमची मूर्ती होती 4-5 आणि टोटल इथं कॅश होती 15,000। नंतर लक्षात आलं तर एवढं सामान आम्हाला आढळलं नाही, बाकी सगळं सामान त्यांनी अस्तव्यस्त करून सोडलेलं होतं सगळीकडे।